विलासनगर शहरामधील बेकायदा बांधकामाला आळा घालण्यासाठी सन्माननीय आयुक्त साहेब आता पूर्णपणे हे निष्फळ झालेले आहेत। कारण अनेक ठिकाणच्या जमिनी, मैदाने, शाळांच्या जागा असतील, ह्या सर्व गिळंकृत होतच आहेत। अशातच आता MSCBचा विजेचा खांब देखील गिळंकृत केला जात होता की ज्याच्या बातम्या अनेक ठिकाणी लागल्या, परंतु त्यावर कारवाई करण्यात आली नव्हती। त्याचप्रमाणे आज प्रभाग क्रमांक 2चे कर्मचारी भगवान खंबाळकर आणि आत्माराम सोनवणे यांची टीम सदर बांधकाम तोडण्यासाठी गेली असता त्यांनी देखावा केला आणि परत कुठल्या प्रकारचे बांधकाम न तोडता ते परत उलट्या पावली निघून आले। सातत्याने असंच होत असते। 7 ते 8 कर्मचारी हे जातात, गाडींचा डिझेल पेट्रोल जाळतात आणि फक्त घमेल्याने फावडे उचलून घेऊन येतात। आत्ताही देखील त्यांनी तेच केलं। कोणाच्या सांगण्यावरून त्यांनी ते बांधकाम तोडण्यास थांबवलं? कारण की नोडल अधिकारी गणेश इंपी यांनी सांगितलं होतं की सदर ते बांधकाम पूर्णपणे तोडण्यात यावे, परंतु हे जे बीट मुकादम आहेत हे आपली मनमानी करतात आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन फक्त चिरीमिरी घेऊन बांधकाम जे चालू असतं ते थांबवत नाहीत आणि तशा प्रकारे त्यांना एक प्रकारे सहकार्य करतात। आता सन्माननीय आयुक्त यांच्यावरती अवलंबून आहे की आता त्या ठिकाणी जर एखादी घटना घडली तर त्याची जबाबदारी घेणार कोण? कारण प्रत्येक प्रभागामध्ये अशी बांधकामे चालू आहेत, परंतु त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही, असंच काहीसं दिसून येत आहे।